सिडको नाशिक या ठिकाणी 16 फेब्रुवारी 2026ला आगामी शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडण्यासाठी अंबड विभागामध्ये शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली। सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत शिवजयंती मंडळाचे पदाधिकारी, महिला समिती सदस्य आणि शांतता समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीत पोलिसांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की मंडप आणि स्टेज उभारताना संबंधित जागा मालक आणि महानगरपालिका सिडको विभागाची परवानगी घेणं बंधनकारक राहील। सार्वजनिक रस्त्यावर कोणत्याही परिस्थितीत रहदारीस अडथळा होणार नाही याची खबरदारी घ्यावी। त्याचबरोबर शहर वाहतूक विभागाकडून न हरकत दाखला NOC घेणं आवश्यक राहील। सुरक्षिततेच्या दृष्टीनं मंडप परिसरामध्ये CCTV कॅमेरे बसवण्याच्या सूचना देण्यात आल्यात। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या सुरक्षेसाठी स्वयंसेवक नेमण्याचे आवाहन देखील करण्यात आलं। यावेळी सक्तीनं किंवा जबरदस्तीनं वर्गणी गोळा केल्यास संबंधित मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। बैठकीत उपस्थितांनी विविध प्रश्न मांडले असून पोलीस प्रशासनाकडून त्याचं समाधान करण्यात आलं। या बैठकीमध्ये अंबड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, सिडको विभागाचे विभागीय आयुक्त नानासाहेब साळवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस निरीक्षक गुन्हा शाखा सचिन खेळणार यांच्यासह 60 ते 70 पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते। शांतता समितीची मीटिंग होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिका नाशिक आणि नाशिक पोलिसांच्या वतीने जी काही उपाययोजना करण्यात आलेली आहे त्याबाबत माहिती दिली आहे। ॲप्लिकेशन्स कसे करावे, त्याच्या परवानग्या कशा मिळवाव्यात, परवानगी मिळाल्यानंतर काय काळजी घ्यावी आणि त्यासंबंधी काय मर्यादा असतात त्या पाळाव्यात किंवा मर्यादेचं उल्लंघन केल्यास काय कारवाई होते याबाबत सुद्धा सर्वांना अवगत करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे बंदोबस्त हा जो आहे पोलीस स्टेशनकडून ठेवण्यात येईल। त्याचप्रमाणे जे काही पोलिसांकडून मार्गदर्शक तत्त्वाचं पालन आहे ते करण्याबाबत नागरिकांना सजग केलं जाईल। ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाणार आहे त्या ठिकाणची स्वच्छतेबाबत सर्व आरोग्य विभागास अवगत करण्यात आलं आहे आणि जी मंडळं नाशिक महापालिकेकडे आली आहे त्यांना महापालिकेकडून काय सुविधा पाहिजे आहे याबाबत सांगण्यात आलेलं आहे। ती सर्व महापालिकेमार्फतची जी पूर्तता आहे ती नाशिक महापालिकेवर करून दिल्या जाईल। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे, सिडको।